अवनीतर्फे वीटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या बालकांच्या शिक्षणाकरता जनजागृती मोहीम. वीटभट्टी आणि ऊसतोडीच्या कामासाठी मराठवाडा इथून लाखो कुटुंब मोलमजुरीकरता कोल्हापूरमध्ये स्थलांतरित झालेत. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं आली आहेत. ही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि बालकामगार म्हणून काम करू नयेत यासाठी अवनीच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. अशा 4 ते 6 वयोगटातील बालकांकरता 10 डे केअर सेंटर चालवले जातात, तर 7 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार जवळील प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केलं जातं. या मजुरांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचं महत्त्व कळावं म्हणून नुकतंच वाकरे, खुपिरे, दोनवडे, जाधववाडी आणि सरनोबतवाडी इथल्या वीटभट्टीवर, त्याचबरोबर बावडा आणि कुडित्रे इथल्या सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जाऊन जनजागृती करण्यात आली. शिक्षणाची गाडी ही संकल्पना घेऊन बालमजुरी एक शाप, बालकांच्या हाती नको कोयता देऊ, त्यांच्या हाती पुस्तकं आता, नको आम्हाला उसाचे रान, शिक्षणानं आमची उंचावेल मान, बालकांच्या हाती नको विटा, दाखवू त्यांना शिक्षणाच्या वाटा या आशयाची घोषवाक्य असलेली 150 भिंतीपत्रकं लावण्यात आली. यासह ऑडिओ साहाय्यानं जनजागृती करण्यात आली. आपल्या मुलांना शाळेत पाठवणं हे पालकांचं कर्तव्य आहे. आपल्या मुलांना कामावर ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अशा विविध मुद्द्यावर पालकांचं प्रबोधन करण्यात आलं. हा उपक्रम अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यासाठी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, जयश्री कांबळे यांनी परिश्रम घेतले.